नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण बनवलेली मार्गशीर्ष गुरुवारसाठी देवीची साडी आज आपण कलशाला कशी बांधायची व ती घातल्यानंतर कलश कसा दिसतो हे पाहूया. माझ्याकडील या कलशासाठी मी साडी बनवली आहे. माझ्या या कलशाच्या मापाने मी ती साडी बनवलेली आहे. अशा प्रकारे आपण कलश घेऊन त्यामध्ये पाणी भरूनही ही साडी कलशाला बांधू शकतो. तसेच असेही आपण बांधून नंतर त्यामध्ये पाणी ओतले तरी चालेल. सोप्या पद्धतीनं पाठीमागं नॉट केल्यामुळे आपल्याला ते बांधता येतं व आपलं कामही पटकन होतं. त्यासाठी तुम्हाला शिवणकाम येत असेल तर शिवून पहा. छानही दिसते देवीचं रूप. अशा प्रकारे बांधल्यानंतर पहा असे दिसते. देवीचा संपूर्ण साज केल्यानंतर अजून छान दिसते ही साडी. आपण या निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित बसतं आणि छान दिसतं. तसंच कलशामध्ये पाणी ओतल्यानंतर आपण त्यावरती नारळ ठेवून घेतो. तो ठेवून घ्यायचा अशा प्रकारे व आपल्याला पाहिजे तशा बाजूला करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला ते समोरून व्यवस्थित दिसत आहे का नाही ते पाहायचं. म्हणजे देवीची नजर कुठे आहे ते आपल्याला कळतं. म्हणून हा नारळ ठेवल्यानंतर कलश व्यवस्थित ठेवला आहे का ते पाहून घ्यायचं आपण. आता आपण जी पदर तयार केलेला आहे तो कलशावरती अशा प्रकारे ठेवायचा. कलशावर पदर ठेवल्यानंतर पहा बरं किती छान दिसत आहे कलश. अजूनच छान दिसायला लागली ही बनवलेली साडी. काही न करता असं वाटते की देवीचं रूप याला पूर्ण साज केल्यानंतर हे अधिकच उठून दिसेल. छान दिसत आहे ना. अगदी सोप्या पद्धतीनं बनवता येते ही कलश साडी. मी ही अशी बनवली आहे माझ्या देवीसाठी. ही अशी साडी आपण शिवल्यामुळे आपल्याला साडी नेसवायचा वेळ वाचतो व हे कोणालाही देवीचं रूप तयार करता कोणीही हे देवीचं रूप बनवू शकतं. त्यामुळं अशी साडी बनवली तर आपण देवीचं रूप सोप्या पद्धतीनं साकार करू शकतो असं मला वाटतं. मी अशीच ही सोप्या पद्धतीनं तसेच वरती तुम्ही वेणी घालणार असाल तर अशा प्रकारे पदराला पिन लावून तो थोडा मोठा घ्यावा लागेल. पण आत्ता हा माझा थोडा लहान आहे. असे आपण जसा डोक्यावर पदर घेतो तसाही तुम्ही हा पदर पिनअप करू शकता. असा जर पिनअप करायचा असेल तर तुम्ही थोडा जास्त पदर घ्या म्हणजे तो खालीपर्यंत येईल. असाही पदर घेतल्यानंतर छान दिसते. आपल्याला अशाही आपल्यासारखा पदर देवीला घेता येतो. लांबी व रुंदी दोन्हीही जास्त घ्यायचे म्हणजे हा पदर खालपर्यंत येतो. तसेच आपण वेणी घातल्यानंतर याची उंची जास्त होते. त्यामुळे आपण कळशीच्या गळ्यापर्यंत बसूनही पदर घेऊ शकतो. तुम्हाला जसे आवडेल तसं तुम्ही करू शकता. अशा सोप्या पद्धतीने आपण ही शिवलेली कलश साडी वापरू शकतो.